जुन्नर तालुका बेल्हे परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। तूप आणि म्हशीचा चीक विकण्याच्या बहाण्यानं एका अज्ञात व्यक्तीनं वृद्धाची फसवणूक करत 2 तोळ्यांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्यात। अधिकच्या माहितीनुसार सकाळी सुमारे 9 ते 9:30च्या दरम्यान एक अनोळखी इसम पीडित वृद्धाच्या घरी आला। मी तुमच्या दूधवाल्याचा भाऊ आहे असं सांगत त्यानं घरच्यांचा विश्वास संपादन केला। सुरुवातीला त्यानं तूप विकलं आणि नंतर माझ्याकडे म्हशीचा चीक आहे असं सांगून वृद्धाला घराबाहेर नेले। बोलण्याच्या ओघात त्यानं वृद्धाच्या हातातील सोन्याच्या अंगठीकडे लक्ष वेधलं। डिझाईन खूप छान आहे, फोटो काढून सोनाराला दाखवतो असं सांगून त्यानं दोन्ही अंगठ्या हातात घेतल्या। त्यानंतर चीक घेण्यासाठी मोठे भांडे आणा असं सांगून वृद्धाला घरात पाठवले। वृद्ध बाहेर येईपर्यंत आरोपी मोटरसायकलवरून फरार झाला। पीडितांच्या माहितीनुसार आरोपीचं वय अंदाजे 35 वर्ष असून त्यानं काळा शर्ट परिधान केला होता। त्याचा चेहरा उघडाच होता। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे।